14 जून म्हणजे उन्हाळी सुट्टी संपून 15 जूनला जेव्हा मुलांची शाळा असते ना, तेव्हा मुलांची आणि मुलांच्या आईवडिलांची इतकी गडबड चालू असते ना, जसं की मुलांना वह्या, पुस्तका, पेन, पेन्सिल, दप्तर, युनिफॉर्म सकट सर्वच तयारी सर्व व्यवस्थित करून घ्यायला लागतं बघा. आणि आताच्या मुलांची पुस्तकं तरी किती असतात बघा ना, इतकी ती पुस्तकं आणि इतका तो दप्तराचा ओझा. म्हणतात तो लहानपणीचा दप्तराचा ओझा परवडला, पण जो मोठा झाल्यानंतर जबाबदारीचा ओझा आणि जे सतत विचार असतात ना मनात, त्यांच्यापेक्षा तो ओझा परवडला. फक्त काय दप्तराचा ओझा घेऊन शाळेत जायचं आहे. जे आत्ता जगायला मिळतं मस्त, जे मिळतं ते आनंदात जगायचं नाही. मागचा विचार नाही, पुढचा विचार. मोठं झाल्यानंतर मागचा पुढचा विचार करून जबाबदारी सांभाळून सर्व कामं करायला लागतात. सो तर सर्वच मुलांच्या आईवडिलांच्या बाबतीत असंच असतं. आणि इकडे बघा मस्त जीएन्सच्या पुस्तकांना कवर वगैरे घालून त्याच्यावर नावं वगैरे घालून घेतली मी. आणि त्यानंतर आलेली किचनमध्ये संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला. आणि ही पण म्हणजे शाळेची तयारी होती जास्त करून. मस्त पिठं वगैरे दळून आणलेली, तांदळाचं पण आणि चपात्यांचं पीठ पण, म्हणजे भाकरी चपाती दोन्ही पण मुलांच्या टिफिनची ती तयारी होती. आणि म्हणजे होती पिठं तरी पण मी दळून आणलेली, म्हणजे कसं टिफिनमध्ये काही व्यत्यय यायला नको. आणि इकडे रात्रीच्या जेवणाची तयारी चालू होती. मशरूमची भाजी बनवायची होती म्हणून चणा डाळ भिजत घातलेली आहे. आणि एकीकडं पीठ पण उकडावासाठी पाणी ठेवलेलं बघा. भाकरींचं पीठ वगैरे उकरून घेतलं मी. त्यानंतर मस्त असं जेवण साधं सिंपल मशरूम, चणा डाळची भाजी, भाकरी, आंबा, पापड असं खायचं आमचं रात्रीचं जेवण होतं. चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.